रितेश सरपोतदारची व्हिडिओ कॉल मीटिंग चालू असते आणि त्यात तो म्हणतो की तुमचं प्रपोजल चांगलं आहे. आपण तुमच्या शहरात 1 नाही 2 नाही 5-6 ब्रँचेस चालू करू सर. फक्त तुम्ही 1 CR इन्व्हेस्ट केले ना तर इथून पुढे तुम्हाला सगळी लागणारी आमची मदत तुम्हाला मिळेल. समोरचे सर म्हणतात की 1 करोडमध्ये 5 ब्रँचेस म्हणजे 20 लाख एका ब्रँचला असंच म्हणताय ना सर? 20 लाख रुपये माझ्या स्टाफचा पगार आहे एका वर्षाचा. मी प्रत्येक ब्रँचसाठी 1 कोटी रुपये म्हणतोय. 5 कोटी ही खूप मोठी रक्कम होईल. रितेश म्हणतो, मला तुमची आत्ताची अडचण कळतेय. तुम्ही म्हणताय की तुम्हाला असं वाटत असेल की बापरे, 5 कोटी रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. एका वर्षात ROI सुरू. तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. 50% आमचे असतील आणि उरलेले 50% तुमचे. 50% वरती कमवा ना मग तुम्ही करोडो. कमळी 2 मुलांना घेऊन विजेता क्लासमध्ये आलेली असते. तिथे तिला एक माणूस म्हणतो, आमच्या सरांनी कायदेशीरपणे तुला सगळं दाखवलेलं आहे, तर मग तू परत कशाला आली इथे? कमळी म्हणते, तुम्ही माझी जी फसवणूक केलेली आहे त्याचं मी उत्तर तुमच्याकडून घेणारच आहे. पण तुम्ही ह्या मुलांची जी फसवणूक केलेली आहे का नाही, त्यांचे पैसे परत मिळायलाच पाहिजे. तो क्लासवाला माणूस म्हणतो, हे बघ असं काही होणार नाही. तू ह्या मुलांना इथे घेऊन येऊन आमच्या उगाच वाकड्यात जाऊ नकोस हां. चल निघ इथून. कमळी म्हणते, तुम्ही त्यांना बाहेर बोलवताय का? जाऊ मी आत. तो माणूस म्हणतो, पवार, रितेश सरांना निरोप द्या. 5 करोड इन्व्हेस्ट करणारा माणूस म्हणतो, ठीक आहे सर, मी पुढच्या 1 महिन्यात सगळी तयारी करतो. मग आपण ब्रँचेस सुरू करू. रितेश म्हणतो, सर तुम्हाला महिनाभर लागणार नाही अहो. रितेश म्हणतो, तुम्ही लवकरात लवकर पैशाची तयारी करा. 15 दिवस झाले ना की मग आपण सेटअप तयार करू. काय आपल्याला नंतर मार्केटिंगला पण थोडेसे दिवस द्यावे लागतील. तो माणूस येतो आणि तो म्हणतो, सर ती मुलगी कमळी मोहिते तुम्हाला भेटायला आली. रितेश म्हणतो, तिला सांगा असं केव्हाही येता येत नाही. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मी भेटत नाही. तिला जायला सांगा. ती जाऊन सांगतो कमळीला, सर असेच कुणाला भेटत नाहीत. तुम्हाला भेटायचंच असेल ना तर अपॉइंटमेंट घेऊन या. कमळी म्हणते, तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन यायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागते की काय? ए कमळी, शहाणी असशील ना तर गपचूप घरी जा. उगीच प्रॉब्लेम अंगावर ओढून घेऊ नकोस. कमळी, ठीक आहे मग. आता मी माझ्या पद्धतीने जाऊन बोलतो. रितेश समोरनं येतो आणि तो कॉलवरती बोलत असतो, आता तुम्ही फायनान्स टीमशी बोलून घ्या आणि कळवा मला. रितेश त्याच्या असिस्टंटला म्हणतो, पुढची तयारी झाली, चला मग. तेवढ्यात कमळी म्हणते, काय सरपोतदार सर, लोकांना फसवून तोंड लपवून पळताय की काय? तो माघारी येतो आणि तो म्हणतो, काय म्हणालीस तू? कमळी म्हणते, अहो मी या लोकांचा प्रश्न घेऊन आले इथं आणि तुम्ही पुढे पळताय काय? रितेश म्हणतो, काय प्रश्न आहेत? लोकांनी कर्ज काढून तुमच्या क्लासची फी भरली आणि तुम्ही तुमच्या जाहिरातीत जे काय आमिष दाखवले ना त्याप्रमाणे शिक्षण बी दिलं नाही ना. तुम्ही पैसे रिटर्न केलं. ते पैसे द्यायला नको का? तुमचंच काम आहे ना ते. रितेश म्हणतो, आम्ही कुणालाच कधीच आमिष दाखवत नाही. त्यांचा हात धरून आम्ही इथं आणलं नाही त्यांना ॲडमिशन घ्या म्हणून. त्यांच्या पालकांनी पैसे भरलेत आणि ॲडमिशन घेतलंय. आणि जाहिरातीची गरज नाही आम्हाला ॲडमिशनसाठी. आम्ही दर्जा मेंटेन केलाय शिक्षणाचा. त्यांनी स्वतःहून ॲडमिशन घेतलंय आणि आम्ही उत्तम दर्जाचं शिक्षण देऊ हे कबूल केलं आणि आम्ही ते दिलं. त्यांची कुवत नसेल, तो अभ्यास करत नसेल, तो यशस्वी होत नसेल, त्यात आमचा काही वाटा नाही आहे. हां, त्याच्यासाठी कशाला आम्ही त्यांचे पैसे परत द्यायचे? कमळी म्हणते, होय काय? कमळी म्हणते, मग हाच नियम धरायचा झाला तर विद्यार्थ्यांच्या यशात पण तुमचा काहीच वाटा नसायला पाहिजे. नाही म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने टॉप केला तर तुम्ही मस्त बॅनर छापताय, ते मिरवताय. तसंच जर एखाद्या विद्यार्थ्याच्या पदरात अपयश आलं तर त्याची जबाबदारी क्लासनेच घेतली पाहिजे की नाही? रितेश म्हणतो, यशाच्या शिखरावर विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन जाऊ असं म्हणतो. त्याची तयारी आम्ही इथं करतोय. त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतोय. तुम्ही अपयशी व्हा असं म्हणून इकडं ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही त्यांना बोलवत नाही.
त्यांनी अभ्यास केला नाही, त्यांच्या अपयशाची जबाबदारी ही त्यांची आहे, त्यांच्या पालकांची आहे, त्यात आमची काही चुकी नाही. रितेश त्या मुलांना म्हणतो, काय रे, हे प्रश्न तुमच्या डोक्यात आधी आले नाहीत? हे प्रश्न तुम्हाला आधी भेडसावले नाहीत? आता आलाय तुम्ही हे प्रश्न घेऊन मला विचारायला? तो त्यांना म्हणतो, ह्या मुलीने भडकावलंय तुम्हाला, इथे या, विजेता क्लासेसची बदनामी करा, त्यांच्याकडून पैसे परत मागा. कमळी म्हणते, नाही, आजवर तुमच्या भीतीपोटी त्यांनी त्यांचा आवाज उठवला नसेल, पण आता त्यांच्या पाठीशी मी आहे. कमळी म्हणते, काय हो, परीक्षेच्या आधी तुम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेता, त्याच्या नावाखाली त्यांच्याकडून फी उकळता, हे काय बरोबर आहे का? कुणाला एक्स्ट्रा क्लासेसला यायला जमत नसेल तर तुम्ही त्यांना नॉर्मल क्लासेसला बी धड शिकत नाही हो. ही सरळ सरळ फसवणूक नाही का त्यांची असली? कमळी म्हणते, ह्यांचं पैसे त्यांना परत मिळालंच पाहिजे. सरपोतदार म्हणतो, तू काही वकीलपत्र घेतलंयस का ह्यांचं? कुठल्या हक्काने बोलतीस तू? कमळी म्हणते, हक्क विचारताय? सांगतो की. तुम्ही माझी जी काही फसवणूक केली ना, ती ह्यांची बी केली. आणि असं कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांच्या जीवावर तुम्ही हा बाजार मांडलाय. लोकांच्या कष्टाच्या पैशावर तुम्ही तुमची पोळी भाजून घेताय, ती घेताय वरनं त्यांना मानसिक त्रास बी देताय. रितेश म्हणतो, तुझी इथं उभं राहायची लायकी बी नाही. मी आता ठरवलं ना तर तुला धक्के मारून इथनं बाहेर काढू शकतो. आणि तुझा जो वैयक्तिक प्रश्न होता ना, तो मी लिगली सोडवलाय. त्यामुळे हे असले फालतू विषय घेऊन इथं माझ्यासमोर यायचं नाही. आणि त्या मुलाला म्हणतो, तू असले पळपुटे प्रकार इथं करायचं नाहीत. तुझ्या बापाने फी भरली नाही तर इथं यायचं, अभ्यास करायचं, यशस्वी व्हायचं आणि मोठं व्हायचं. आणि तेवढं कॅलिबर नसेल, मोठं व्हायला येत नसेल ना, तर सरळ बापासारखी हातगाडी चालवायची. निदान 2 घास सुखाचे जेवशील. कमळी म्हणते, ओ, असं कसं बोलू शकता हो तुम्ही? त्याचं कॅलिबर काय हे तुम्ही काय सांगताय? एखादा विद्यार्थी जर अभ्यासात कमी असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचं, साथ द्यायची का अशी पाठ फिरवायची? सरपोतदार म्हणतो, मी काही त्यांची दिशाभूल करत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगतोय, जमत नसेल, कुवत नसेल तर हे करू नका. मी फक्त मार्ग दाखवते. अभ्यास जमत नसेल तर हातगाडी चालव, सिंपल. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी नडू नकोस. कमळी म्हणते, सरपोतदार सर, तुम्ही चुकीचं वागताय. विद्यार्थ्यांची ताकद काय आहे ना हे तुम्हाला माहीत नाही अजून. बघितली ना ताकद तुमची, 1, 2, 3 म्हणजे 3 विद्यार्थी आलेले असतात, त्यामुळे 3 ही तुमची ताकद. जर तुला एवढंच वाटत असेल ना तर माझ्याबद्दल पुरावे आण आणि मग इथे उभा राहायची हिंमत कर. तोपर्यंत येऊ सुद्धा नकोस. ऋषी आलेला असतो कमळीकडे भेटायला आणि ऋषी कमळीला म्हणतो, आय एम सो सॉरी, ऐनवेळी तुला एकटीला हे सगळं हँडल करायला लागलं. ऋषी म्हणतो, पुण्याला गेलो होतो मी, अर्जंट काम होतं म्हणून जावं लागलं. ऋषी म्हणतो, मी आलोय आता, चल आपण जाऊन बोलून घेऊ ते क्लासमध्ये. कमळी म्हणते, अहो सर, नाही, त्या माणसासंग बोलून काही उपयोगच नाही. अजिबात शहाणा नाही तो, लय 1 नंबरचा चॅप्टर आहे बघा. त्यानं ना सगळं प्लॅनिंगने केले हो, एकदम शातीर. त्यानं काय केलं, आधी एका माणसाला माझ्याकडे पाठवलं. मी नाही म्हणलो रे म्हणलो, त्यानं एक कोरा चेक दिला आणि माझ्यासमोर ठेवला. आणि तरी बी मी नाही म्हणलो तर माझा सगळा गेम करून टाकला हो. आणि आता पोलीस बी त्याच्या विरोधात काय बोलू शकत नाही, का तर कुठला पुरावाच नाही आपल्याकडं. आणि त्याच्याकडं मी सही केलेलं परवानगीपत्र आहे. ऋषी म्हणतो, अगं पण तुझ्या खोट्या सह्या केल्या कोणी? कमळी म्हणते, खोट्या नाही, माझ्याच खऱ्या सह्या आहेत. कमळी म्हणते, सर, अहो मला अशी शंका येते का हा सरपोतदार सगळं अनिकाच्या हाताला धरून करतोय. ऋषी म्हणतो, ही अनिका पण ना कुठल्या मुहूर्ताला जन्माला आली काय माहिती, हिला 2 ठेवून द्या वाट्यात ना अशा. कमळी म्हणते, सर, तुम्ही शांत व्हा आधी. आता माझ्याकडे कोणताच त्यांच्याविरुद्ध पुरावा नाही ना, त्यामुळे सगळं अडकल्यासारखं वाटतंय. साहेबा म्हणतो, ऋषी, कमळी हा सरपोतदार ना बहुत पोची हुई चीज आहे. ह्याच्या विरोधात जायचं म्हणजे आपल्याला जपून पावलं टाकली पाहिजेत. कमळी म्हणते, मला तर त्या माणसाबाबत खूप काही कळलंय. अजिबात चांगला माणूस नाही तो. त्याने हा जो काही शिक्षणाचा बाजार केलाय का नाही, त्याच्या बाबतीत गोरगरिबांचं नुकसान झालंय. घरं उद्ध्वस्त झालेत गोरगरिबांची. ऋषी म्हणतो, कमळी, एक गोष्ट लक्षात ठेव, जे काय होईल त्याच्यात मी तुझ्या बरोबर आहे, तू एकटी नाहीस. साहेबा म्हणतो, आपण जे काही करणार आहे ना ते असंच करून चालणार नाही. त्याच्यासाठी नीट चर्चा विचार करावा लागेल आणि मगच एक पाऊल जपून टाकावं लागेल.
साहेबा म्हणतो, ऋषी चल आता तुला घरी जायला लागल. मॅडमला जर समजलं ना तू अर्ध्यात काम सोडून आलाय तर तुझं काय खरं नाही. कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही परत अर्धवट काम सोडून आलास, काय गरज आहे? ऋषी म्हणतो, गरज होती कमळी, तू इथं अडचणीत असताना मी तिथे नाही थांबू शकत. अहो असं काय करताय तुम्ही, तुम्हाला माहीत आहे का नाही आधीच घरची काय परिस्थिती आहे, आपल्या दोघांवर घरचे नाराज आहेत. परत तेच तेच का करताय, तुम्ही आधी घरला जावा आणि त्यांना सगळं समजावून सांगा. ऋषी म्हणतो, कमळी मी घरच्यांना करीन मॅनेज, तू नको टेन्शन घेऊस. ऋषी जातो आणि जाता जाता साहेबाला म्हणतो, अरे साहेबा बरं झालं तू मला कळवलंस. कमळी स्ट्रॉंग आहे पण ते अशा सिच्युएशनमध्ये तिच्याबरोबर उभं राहणं ही जबाबदारी आहे माझी. आणि ऋषी म्हणतो, ही अनिका हिचा काय प्रॉब्लेम आहे रे, मला कळतच नाही, ही राजन काकाची मुलगी आहे की नाही. राजन काका बघा, अन्नपूर्णा आजी बघा, आजोबा बघा, आणि ही अनिका. ऋषी म्हणतो, जर का तिने कमळीला फसवून खरंच सह्या घेतल्या असतील ना तर आई शपथ मी सोडणार नाही तिला. ऋषी घरी पोचतो साहेबाबरोबर आणि साहेबाला म्हणतो, घरी चल ना, खाऊन जा काहीतरी. साहेबा म्हणतो, नको मी जाता जाता काहीतरी खाऊन जाईल. साहेबा म्हणतो, ऋषी म्हणतो, बाहेरून काय खाशील, गपचूप घरी चल आणि जेवायला बस. साहेबा म्हणतो, अरे काय झालंय, माझा एक मित्र आहे तो येणार आहे घरी आणि मग तिथूनच आम्ही दोघं बाहेर जाणार आहे. ऋषी म्हणतो, गाडीवर येतानाच पण तू शांत होता, काय झालंय का साहेबा, आई काय बोलली का तुला? साहेबा म्हणतो, अरे काही नाही रे, डोक्यात माझ्या जरा दुसराच विचार चालू होता त्यामुळे तुला तसं वाटलं असेल, अरे बाकी काही नाही. नंतर ना कमळी घरी जाते आणि निंगी म्हणते, बरं झालं आलीस आणि तिला पाणी देते. निंगी म्हणते, अगं बघ की आज काकीनं तिच्या लेकीच्या आवडीचा पदार्थ बनवलाय. काकू म्हणते, होय अगं माझ्या कमळीला लय आवडती ना म्हणून खीर बनवली आहे. ती म्हणते, घे तू बी खाऊन बघ. अगं काय बाई, मी बी तुझी आवड निवड बी विचारलीच नाही तू, बरं खा तू पिऊन बघ. काकू तिच्या हाताने कमळीला खीर भरवते. ते बघून कमळी जरा इमोशनल झालेली असते. कमळी रडायला लागते. मग काकू म्हणतात, अगं पोरी एवढं टप्पुरं टप्पुरं पाणी, काय झालं तुला रडायला, कसलं टेन्शन आलं, कोण बोललं का? कमळी म्हणते, काय नाही. तर सरोज म्हणते की सरोज काकू म्हणते, काय हाय मी, मला समज कळते पुरीला काय होतंय काय नाही. ऋषी घरी पोचतो तर राधिका म्हणते, काय राजेसाहेब आला का पुण्याहून घरी? ऋषी म्हणतो, आधी कमळीला भेटलो आणि मग चालू घरी. राधिका ऋषीसाठी ओट्स बनवते. तिकडून रोहित येतो आणि रोहित म्हणतो, ऋषी थांब, मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ऋषी म्हणतो, जरा फ्रेश होऊन येतो मग बोलूया. काय महत्त्वाचं काम होतं रे इथे, तिथलं महत्त्वाचं काम सोडून तू इथे निघून आलायस? ऋषी म्हणतो, काम मध्ये सोडून नाही आलो मी, काम पूर्ण करून आलोय आणि जे काय राहिलंय ना ते ऑनलाईन होऊ शकतं, मी ते ऑनलाईन करून देईल. रोहित ऋषी बरोबर वाद घालत असतो. राधिका म्हणते, रोहित तो आताच आलाय, त्याला जरा जेवू दे, मग नंतर बोला ना तुम्ही आरामात. रोहित राधिकाला म्हणतो, मी तुझ्याशी बोलत नाही राधिका, 2 मिनिटं उशिरा जेवला तर काही फरक नाही पडणार. तो म्हणतो, माझ्या पर्सनल गोष्टी तुला पटत नाहीत ना तर तुझ्या ओपिनियन तुझ्याकडे ठेव, माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडायचं नाही. रोहित म्हणतो, मला तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये पडायचं नाही, त्याच्याविषयी काय बोलायचं नाही, पण मी बोलते कारण तुझ्या पर्सनल गोष्टींचा इफेक्ट आपल्या बिझनेसवर होते. ऋषी म्हणतो, काम अडलेलं नाही, काम पूर्ण केलंय मी, जे काय करायचंय ते मी ऑनलाईन करेल आणि त्यांना पूर्ण करून देईन. रोहित म्हणतो, तुझा हाच ॲटिट्यूड कोणाला पटत नाही, कामाकडेही दुर्लक्ष करतोस आहे आणि घरच्यांना पण नाराज करतोयस. ऋषी आणि रोहित वाद घालत बसतात. मग रोहित म्हणतो की तुला आईने दिलेल्या कामाची जबाबदारी वाटत नाही आणि कमीच्या कामाची बरी जबाबदारी वाटते. ऋषी म्हणतो, बास आता, मी आईचं सगळं काम कंप्लीट करतो, तू असं कसं म्हणतोस रे मला? रोहित म्हणतो की पुण्यावरून निघताना साधा आईला एक कॉल केला असता, माझं इथलं काम झालंय तर मी निघू का? तर काय बिघडलं असतं रे? ते दोघं खूप वाद घालत असतात आणि मग तेवढा त्यांचा बाबा म्हणतो, कधीतरी तुम्ही एकत्रपणे बसून एकमेकांशी शांतपणे बोलणार आहात की नाही? रोहित म्हणतो, 1 मिनिट बाबा, तुम्ही सतत जे ऋषीला पाठीशी घालताय ना त्यामुळे तो हा बेशिस्त वागायला लागलाय. आई येते आणि आई म्हणते, रोहित बस कर. रोहित म्हणतो, हे बघ आई, मला आपल्या बिझनेसची काळजी आहे, मला त्याच्याविषयी तळमळ वाटते ना म्हणून मी बोलतो. रोहित म्हणतात, तुला वाटत नसेल ना तरी मला तुझ्या भविष्याची काळजी आहे, आज तुझ्यामुळे त्या साहेबाला नको ते बोलली आई. ऋषी म्हणतो, आई साहेबाला काय बोललीस तू, त्याची काय चूक आहे? रोहित म्हणतो, हो ओरडली ते त्याला,
कारण त्याचंसुद्धा कामाकडे दुर्लक्ष झालं, ते पण तुझ्यामुळे. नयनतारा म्हणते रोहित भास्कर. नयनतारा म्हणते ऋषी जा जाऊन फ्रेश हो आणि जेवायला ये. ऋषी थँक्यू म्हणून तिथनं निघून जातो आणि रोहितसुद्धा निघून जातो. नयनतारा मनातल्या मनात म्हणते की ऋषीवर रागून काही उपयोग नाही. त्याच्या मनातून कमीला काढायचं असेल तर त्याच्याशी शांतपणे बोलणंच योग्य आहे. सरोज कमीला म्हणते हे बघ, मी तुझ्यासाठी एक कप चहा बनवून आणतो, म्हणजे मस्त तरतरी येईल बघ तुला. निंगी म्हणते कमळे अगं सरू काकीला सगळं आठवलं. हे बघ किती काळजी करायला लागली का नाही ती. कमळी म्हणते निंगे अगं आहे ती, तिला सगळ्यांचीच काळजी असते, पण खरं काय उपयोग आहे त्या काळजीचा. अगं ती स्वतःच्या लेकीला ओळखना झाली अजून. निंगी म्हणते कमळे अगं हळूहळू सगळं ठीक होईल. निंगी म्हणते अगं तिला हळूहळू सगळं आठवलं आणि एक दिवस तुला बी ओळखल. सरोज चहा घेऊन येते आणि म्हणते हे बघ, हे घे गरमागरम चहा, बस आणि खाली पी. कमळी म्हणते भारी झालाय एकदम चहा. हा भाग इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतंय पुढच्या भागात कमळी कशा पद्धतीने सरपोतदारला उत्तर देईल?